जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. हिंगणघाट नंदुरी मार्गावर रास्ता रोको. सुलतानपूर गावालगतच्या धोकादायक पुलाच्या मागणीसाठी नागरिकांनी हिंगणघाट नंदुरी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास ठप्प झाली. सुलतानपूर येथील पुलाची अवस्था अत्यंत खराब असून पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहे. पुलाची उंची कमी असल्यानं पावसाळ्यात पाणी पुलावरून वाहते, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नवीन व मजबूत पूल उभारण्यासह रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर 15 दिवसात रस्त्याची दुरुस्ती व पुलाची तातडीची कामे करण्याची तसेच 1 वर्षाच्या आत नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी रास्ता रोको मागितले. मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात शेतकरी नेते मधुसूदन हरणे, महेश झोटिंग पाटील, दशरथ ठाकरे यांच्यासह सुलतानपूरमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.